और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डावा डावा मिक्सर काय ना पण तोडणारे बोलतात तुम आगे किसको बोला ना माला अकेले क्या करेंगे हाँ बोला मन पत्रे बाद में शटर भी निकाल के ले कॅम्प क्रमांक 4 येथील आदर्श बुद्धविहारासमोरील नाल्यालगत असलेल्या 2 ते 3 दुकानांची मागील भिंत गुरुवारी सायंकाळी कोसळल्यानं परिसरात खळबळ उडाली। नाल्याच्या प्रवाहामुळे दुकानांचा पाया खचल्यानं ही घटना घडली आहे।
किशोर दुर्गे, युवराज दुर्गे आणि आदिनाथ भोसले यांची दुकानं मोठ्या नाल्यालगत असून या नाल्यातून पावसाचं पाणी वालधुनी नदीत जात आहे. नाल्याच्या प्रवाहामुळे दुकानांखाली माती वाहून गेल्यानं दुकानं धोकादायक बनली होती. ही बाब स्थानिक नगरसेविका साक्षी सुर्वे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सहाय्यक आयुक्त सलोनी निमकर यांना घटनास्थळी बोलावलं. पाहणीनंतर दुकाने तातडीने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान गुरुवारी सायंकाळी दुकानांची मागील भिंत नाल्यात कोसळल्यानं पावसाच्या पाण्याचा प्रवाह अडथळला. याची माहिती मिळताच महापौर अश्विनी निकम यांनी तात्काळ जेसीबी घटनास्थळी पाठवून स्वतःही भेट दिली. जेसीबीच्या सहाय्याने धोकादायक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली, तसेच नाल्यात पडलेला मलबा हटवून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. स्टेशन रोडच्या एक्झॅक्ट बाजूलाच निमकर मॅडम आहेत. त्यांनी इथला मद्रासी पाडा आहे, त्यांना नोटीसही पहिले दिली होती की या भिंती ठसूळ झालेल्या आहेत. भिंती ठिसूळ झाल्यामुळे आता नाल्याच्या बाजूलाच हे इन्क्रोचमेंट केलेलं होतं, त्याच्यामुळे आपण पहिले नोटीस दिलेल्या होत्या, पण त्या लोकांनी हे शॉप खाली केले नव्हते आणि आता त्याच्या भिंती नाल्याच्या इथेच पडलेल्या आहेत. तर त्या पण वरती रहिवासी लोक राहतात, इथे पूर्ण नागरिक राहतात. तो एरिया असल्यामुळे नाला काल जसा एक नाला चोकअप झाला होता आणि लोकांच्या घरात पाणी गेलं होतं, तसं इथं होऊ नये म्हणून UMCचे सगळे अधिकारी इथे तत्काळ दाखल झाले. इथल्या स्थानिक नगरसेविका आहेत साक्षी सुर्वे मॅडम, आपले आरोग्य खात्याचे जे आरोग्य विभागाचे जे सभापती आहेत सविता तोरणे मॅडम, याही लगेच या जागी आलेल्या आहेत आणि तात्काळ इथे जी मदत करता येईल ती करण्यात आलेली आहे. आपल्याला JCB अवेलेबल होत नव्हता, तो आपण 1 तासाभरात तो अवेलेबल केलेला आहे आणि आता काम सुरू आहे आणि इथल्या परिसरामध्ये आता धोका जो होणार होता तो टळलेला आहे. आता इथेच नाही म्हणता येणार, कॅम्प 1 पासून 5 पर्यंत जिथे जिथे नाले आहेत बऱ्याचशा लोकांनी नागरिकांनी एन्क्रोचमेंट केलेलं आहे. आपण त्या संदर्भात उद्या मीटिंगही ठेवलेली आहे आणि ज्यांनी पण एन्क्रोचमेंट केलेलं आहे नाल्यावर ते येत्या 8 ते 10 दिवसामध्ये हटवण्यात येईल याची ग्वाही आज मी देते. आज स्टेशन रोड मद्रासी पाड्या परिसरातील जो मोठा नाला आहे त्या नाल्यालगतची जेवढी दुकानं होती ती इकडचे आमच्या प्रभाग समितीचे जे अधिकारी आहेत आमच्या निवकर मॅडम यांनी 15-20 दिवसांपूर्वीच त्यांना नोटीस दिल्या होत्या आणि खाली करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. आज त्या नाल्यावर जे बांधकाम झालंय ते ठिसूळ असल्या कारणाने ते ढासळलं, पण अतिदक्षता विभाग जो आपला आहे तिथे तातडीने आम्ही फोन केल्यावर आमच्या आरोग्य सभापती मॅडम असतील आणि आमच्या महापौर मॅडम असतील, शिवाजी भाऊंनी आणि आमच्या प्रभाग समितीचे जे आमच्या निवकर मॅडम आहेत त्यांनी तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिली आणि JCB महापौर मॅडम आणि शिवाजी भाऊंच्या माध्यमातून JCB त्वरित उपलब्ध झाला. त्याचा फायदा असा झाला की जो मलबा नालीत पडला होता तो मलबा आपल्याला त्वरित तिकडून हटवण्यास मदत मिळाली, जेणेकरून परिसरातील घरांमध्ये पाणी घुसलं नाही आणि येणाऱ्या काळात जे एन्क्रोचमेंट आहे जसं मॅडमनी सांगितलं महापौर मॅडमनी, ते एन्क्रोचमेंट आपण लवकरात लवकर हटवण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. तुमच्या माध्यमातून मी महापौर मॅडमचे धन्यवाद देते की त्यांनी लवकरात लवकर JCB उपलब्ध करून देऊन होणारी जी हानी आहे ती टाळण्यास मदत केलेली आहे, त्याकरता मॅडमचे धन्यवाद. ऍक्च्युली आम्ही महिनाभर अगोदर त्यांना एक नोटीस दिला होत्या. इथले जे पण एन्क्रोचमेंट होते माननीय साक्षी मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही तिथले जे पण एन्क्रोचमेंट आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येकाला आम्ही नोटीस दिली होती. समोरचे आणि इकडचे पण लोकांना आम्ही दिले होत्या. त्यांना आम्ही त्याचे एक 30 दिवसाची मोहलत दिली होती की तुम्ही हे खाली करा, आम्हाला डिमॉलिशन करायचे. त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते डिमॉलिशन करून दिलं नाही, पण टेम्पररी आम्ही ते जे काम करायचं होतं तेवढं आम्ही ते नाला ओपन करण्यासाठी आम्ही ते केलेलं होतं. परंतु काय झालं ते हे जे नाल्यावर जे बांधलेली दुकानं आहेत ती त्यांना क्रॅक गेलं, कारण ते JCBने आम्ही जेव्हा काढायला गेलो होतो त्यांना थोडंसं क्रॅक त्यावेळेसच झालं होतं. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे खाली करून तुम्ही रिक्त करा म्हणून. त्यांनी ते केलं नाही. शेवटी त्यांना ते क्रॅक गेले, कारण ते पाण्याचा जो ओघ होता
ते आणि पावसाचा जो जोर होता त्याच्यामुळे हे जर ठिसूळ झालेले जे आहेत मलबा तो खाली पडलेला आहे. आता तो जर मलबा जर काढला ते पाणी तुंबून प्रत्येकाच्या घरात पाणी जाऊ शकतं. त्यासाठी ही JCP वगैरे सगळ्यांची अरेंजमेंट करून लाईटमॅनला वगैरे बोलून ते लाईट वगैरे बंद केले. कारण ते लाईटमॅनला जर बोलवलं नसतं तर सगळ्यांना शॉक लागण्याची पण शक्यता होती. त्या लोकांना त्या अनुषंगाने आम्ही ते केलेलं आहे. आता ते जे मलबा जो काढायचा आहे तो आता किती वेळ लागेल तो सांगता येत नाही, पण ते पूर्ण काम करूनच आम्ही निघणार आहोत. मॅडम आता हे अतिक्रम तुम्ही काढलेलं आहे, पण नंतर पुन्हा वॉल बनल्यानंतर वापस हे अतिक्रम होईल तिथे? तसं अतिक्रमण करून देणार नाहीये आम्ही पहिल्यांदा एक प्रस्ताव टाकू की पहिल्यांदा आम्हाला तो नाला जो आहे तो नाला व्यवस्थित करून देण्याचा आहे. कलवटचा जो भाग आहे तो पण छोटा आहे. तोही जर कलवटचा भाग जर मोठा करून दिला तर पाण्याचा जो ओघ आहे पावसामध्ये किंवा कशामध्ये तो व्यवस्थित गेला पाहिजे, असं आम्ही तसा प्रस्ताव करतो. यावेळी नगरसेवक दुर्गा राय, संदीप सुर्वे, सहाय्यक आयुक्त सलोनी निमकर, बीट मुकादम, दिलीप भोईर आदी पालिका कर्मचाऱ्यांनी उत्तमरित्या परिस्थिती हाताळली. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.